नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांचे अधिकारी आणि जे दोन्ही त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, एका बाजूला इकडं रिलायन्स आहे आणि इकडच्या बाजूला आणखीन दुसरी एक कंपनी आहे, त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी बोलवलेलं होतं. तातडीनं जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तातडीनं, आता पाऊस थोडा उघडलेला आहे, नवीन हॉटमिक्स पद्धतीच्या ह्यानं ते भरण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या आत जर सगळे खड्डे भरून पूर्ण झाले नाहीत तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर या ठिकाणी फौजदारी गुन्हे सातारा जिल्ह्यामध्ये दाखल केले जातील. पाटण आणि कराड चिपळूण रस्ता जो आहे 2 वर्षे त्याचं काम रखडलेलं होतं, ते कामसुद्धा गेल्या वर्षीच मी त्या बाबतीतली बैठक नॅशनल हायवे अथॉरिटीबरोबर मुंबईमध्ये घेतलेली होती. ते काम मंजूर झालेलं आहे. त्याचं टेंडरसुद्धा जवळपास 80-85 कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे. 15 दिवसात ते सुद्धा काम सुरू करायचं आज त्या संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे. लवकरच त्या रस्त्यावरची मशिनरी वगैरे साईटवर आणून 15 दिवसात काम चालू करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. हलगर्जीपणा नॅशनल हायवे अथॉरिटीनं केला किंवा त्यांच्या एजन्सीने कॉन्ट्रॅक्टरने केला तर 15 तारखेनंतर त्यांच्यावर कठोर कारवाई जिल्ह्यामध्ये केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.